प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणी। कोरटकरला जामीन मिळणार की कोठडीत वाढ होणार याकडे लक्ष। वाल्मी कराड सुदर्शन घुलेला मारहाण झाली नाही। सुदीप सोनावणे राजेश वाघमोडे यांच्यात वाद झाला। बीड जिल्हा कारागृहातील अधीक्षक अधिकाऱ्यांची माहिती। वाल्मी कराड आणि सुदर्शन घुले यांना जेलमध्ये मारहाण झाल्याच्या प्रकरणी लोकांना वेड्यात काढण्याचा हा प्रकार। मनोज जरांगे यांचं वक्तव्य। बीड जिल्हा कारागृहातून महादेव गीतेला दुसरीकडे हलवलं। कराड आणि घुलेला मारहाण केल्याचा महादेव गीतेवर आरोप। महादेव गीतेसह 4 आरोपींना सुरत कारागृहात हलवल्याची माहिती। वाल्मी कराडच्या कारागृहामध्ये रवानगी व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी करणार। कारागृहातील नियम पायदळी तुडवले जात असल्याबाबत पत्र लिहिणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महिलेची 5 दिवसांपूर्वी हत्या। पोलिसांकडून जागेवरच पोस्टमार्टम। अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप। देशमुखांचा याच महिलेशी पोलीस अनैतिक संबंध दाखवणार होते, दमानिया यांचा दावा। कळंब शहरातील द्वारका नगरीमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नाही। पोलिसांनी दमानिया यांचे आरोप फेटाळले। दमानिया यांना चुकीची माहिती मिळाली असेल तर त्यावर काय बोलणार, पोलिसांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्येनंतर चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी महिलेचा वापर ही महिला आरोपीनं तयार केलेली होती। धनंजय देशमुख यांचा आरोप। महिलेच्या हत्येला कारणीभूत कोण, धनंजय देशमुख यांचा प्रश्न। अजित पवार उद्या बीड दौऱ्यावर। पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्यातील विकास कामं तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेणार। नुकतंच बीड जिल्हा कारागृहातील मारहाणी प्रकरण चर्चेत असताना अजित पवारांची जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक। बीडच्या रस्त्यावर सुरू असणारा गँगवॉर आता जेलमध्ये सुरू। पोलीस खातं आणि गृहविभाग काय करतंय? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांचा सवाल। फडणवीसांनी गृहविभागाचा मोह सोडून राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री द्यावा, सपकाळे यांची मागणी। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।